मित्र जेव्हा दात घासतोय आणि बाथरूमला जायला एक जण. हे माझे मित्र आमचे म्हणजे काय हे तर झोपलेले. हा दुसरा ब्लॉग खालचा ब्लॉग नाही का तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. हे सगळे तयार झाले आहे. आम्ही चाललोय बीचवर. हे आमचं रूम होत. तिकडे गे ना सर ते परत आलो रात्री सर ओलं पास चल आपण फोटो काढायला चालू आहे. हा भाई गुड मॉर्निंग. राम राम भाई सारे में. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. हो अरे शूटिंग काढू द्या मला. नाही वाळू घ्यायला हे माझं नाव आहे गाईज धीरज. गाईज हा आपला ब्रदर्स ब्लॉग मधला. याच्यावर आम्हाला रिसर्च करायची आहे की भरती ओटी किती वाजता येतील किती वाजता नाही. इथे सेल्फी मॅन सेल्फी काढतोय. चालू मॅडम. मीठ पुढे तयार हे खरं खरं दिसतं का तुला? हे मिठाचं हे मध्ये जात आहोत. हे आमचे मॅडम. पाणी काढलं ओ नो. अरे तिकडे ओढून घेऊन चालले. काफिराना दिल से दुनिया का क्या है पता है. फकीरा दिल ये खुदा भी मिल जाए तो क्या. काफिराना दिल से दुनिया का क्या है पता है. फकीरा दिल ये खुदा भी मिल जाए तो क्या. थोड़ी मनमानियाँ हो थोड़ी नादानियाँ हो शरारतें भी थोड़ी जरा. थोड़ी बेईमानियाँ हो दूर परेशानियाँ हो जाके दुनिया से कह दो जरा. बेफिक्र भी होना जरूरी है. बेफिक्री में खोना जरूरी है. बेईमानियाँ हो दूर परेशानियाँ हो जाके दुनिया से कह दो जरा. बेफिक्र भी होना जरूरी है. बेफिक्री में
करने दे ख्वाबों को बदमाशियां, चलने दे नजरों की मनमानियां, ढूंढे चलो कुछ ठिकाने नए, होने दे पगली पगली सी नादानियां। होश में रहना है क्यों, रहने से होगा क्या, बेहोशियों में है मजा। बचकानी हरकतें जो होती है होने दे, खुशियों की मिली है वजह। कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, 100 बातें करता ये बुद्धू समन है। कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, 100 बातें करता ये बुद्धू समन है। मौसम ने भी की है कुछ कोशिशें, होने लगी देखो ये बारिशें। सर पे चढ़ा है एक ऐसा असर, दौड़े रफ्तार में दिल की सब धड़कने। धुन कोई चल रही है कानों में धीमे से, रोशन है ज्यादा ये सुबह। हलचल जो हो रही है सीने में होने दे, खुशियों की मिली है वजह। कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, 100 बातें करता ये बुद्धू समन है। कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, 100 बातें करता ये बुद्धू समन है। चालू आहे ना रे, कुठं टाइमर तर येत नाही. चालेल सर. सेल्फी मोड आहे. दिल उल्लू का पट्टा है, थोड़ी तकदीर को आजमाता है। दिल उल्लू का पट्टा है, नहीं जाता है। दिल उल्लू का पट्टा है, थोड़ी तकदीर को आजमाता है। दिल उल्लू का पट्टा है. ओके, काही आता आमचं फोन झालेला आहे. आम्ही आता रोडवर चाललोय. अरे नवून आमचे मित्र तिकडे रेस लावत आहे गाडीची. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी. हरीची राधा ही बावरी. राधा ही बावरी. आम्ही इकडे त्याच्या समोर मस्त समुद्र आहे. आम्ही आता चांगलं कोणी आलेलो आहे, तुम्हाला दाखवलं आम्ही. ही दुसरी ट्रिप आली आम्हाला. आपल्याला आता जंजिरा किल्ला जायचं, पण धमाल करायची आहे. जय महाराज. पाठीमागे बस. चला जंजिरा किल्ला सगळे बसले आहे. जंजिरा किल्ला आतापर्यंत सुद्धा अजिंक्य आहे. चल पड़े हम ऐसी राह पे, बेफिक्र हुए कि अब जाना कहाँ. लापता हुए सारे रास्ते, ढूंढेगा हमें ये ज़माना कहाँ. ये सवाल कैसा, मुस्कुराने जैसा, धीमी बारिशें हर जगह.
आम्ही बाकीच्या इकडं योगाई आम्ही आता कोकणच्या नजारा कोकणच्या किनारे पट्टीवर आम्ही सारे कॉलेजचे पोरं पुढचं जाणार किल्ला दिसला असताना जाणार आहोत. ती टोपी घेत आहे घ्यायची. ते बोटीत बसू देणार नाही नंतर मग चला ना चला बोट मध्ये बसायचं आहे आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे. काही समोर जंजिरी किल्ला आहे. आता जंजिरी किल्ल्यावर जायचं होता, तो पण संभाजी महाराजांनी बांधलेला होता. तर ते आता आम्हाला एवढं नाही माहिती, पण तिला जाऊ आपण. आता तिला काय लेवल लागतं तर सांगता येईल. तिथे गेल्यानंतर समजेल आपल्याला कशाबद्दल मानला होता तो पण समुद्रात. आमचा फर्स्ट टाइम आहे काही. आता आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे. ही कॉलेजची ट्रिप होती त्यामुळे समुद्र आहे. आणि आता जंजिरीचं स्थान आहे. तिथं विचारूया आपण कितीला तिकीट आहे. तिथं तिकीट बिकीट पाहूया कितीला आहे. काही इथं तिकीटचं आहे. तिकीट काढता येते. कॅश येतं ते फक्त 100 रुपयाला एक जाण्यासाठी. 100 रुपयाला छायला तिथे सगळं लिहिलेलं आहे. एंट्री फी, ते भारतीय नागरिक यहाँ पर जाने वाले हैं. काही तिला आहे ना बोटने जावं लागतं. उधर फॅक्टरी आहे. हिंदी भी राहील इकडे. हे आमचे मित्र नमस्कार. सगळे चालले आहे. इथं सगळे बसले. पाऊण तासामध्ये किल्ला करून आपल्याला याच बोटीमध्ये परत माघारी यायचं आहे. या बोटीमध्ये आता आपण बसले. हे आपल्या बोटीचं नाव आहे लक्ष्मी. उतरल्यानंतर तुम्हाला टायमिंग देणार. त्या टायमिंगमध्ये किल्ला पाहून आपल्याला याच बोटीमध्ये परत यायचं आहे. जेव्हा तुम्ही लोक आतमध्ये फिरायला जाणार, ही बोट आपल्यासाठी तिथं पाऊण तास थांबून राहणार. तुम्हाला सोडून इथं दुसरे लोक घ्यायला नाही येणार. जे घेऊन जातात तेच घेऊन परत येतात. किल्ला पाहण्यासाठी जेवढे पण लोक आहे आणि जे किल्ला पाहण्यासाठी आता आपण आले. छोटा मोठा लहान किल्ल्याने संपूर्ण 22 एकर तू मध्ये झाला राव. एवढी मारली तू डायरेक्ट कुठं जंजिरी किल्ला. गाईज हा जंजिरी किल्ला आहे. त्यांचा गेट आहे. आणि हा किल्ला बांधायचं काम चालू आहे. करायचे नाव काय सांगितलं. एक हा गेट आहे. हा चाल ना यार. इथून मध्ये एंट्री आहे. तिथं आपले सगळे विद्यार्थी बसले आहे. चला तिथे पहिले घर होते. काही तिथे लोक पहिले जंजिरी किल्ल्यामध्ये राहत होते. 40 जणांची वस्ती होती ते पहिले. ते त्यांचे घर होते. काही जणांचे ते रोज बोटीने जात होते, बोटीने येत होते. जे काही दिसते आपल्याला तुटेल ताटेल ते त्यांचे घर होते त्या टायमाचे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी
जिंकण्यासाठी समोरच जंजिरी किल्ल्याच्या समोरच एक किल्ला बांधला होता, म्हणून मग तो किल्ला इथे जिंकलेला त्यांनी. जे काही मेंबर तिकडे राहिले फोटोशूट करताय. जो काही 1 तासाचा फक्त वेळ दिला आहे आम्हाला बघण्यासाठी, पण तो असे अरे समुद्रात उचलून टाकलेलं आहे का. आणि समुद्राच्या समोरच एक विहीर आहे मोठी. ही पूर्ण विहीर महाराजांनी डायरेक्ट माहिती याच्यावर लिहिली आहे. असे 100 तोफी होते किल्ल्यावर. फोटोशूट चालू पण खूप होती त्या टायमाची. फोटो काढते हुए यहाँ पे मोबाइल कोणा काढते. हाँ फोटो निकालते हुए. हाँ तो किल्ला समोर बांधलेला आहे. किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता तो किल्ला. जिंकण्यासाठी तो किल्ला बांधला होता. म्हणजे रात्री 2:30ला उठलो ना आणि फक्त किती 3:30ला चहा पेलो होतो. डायरेक्ट 2:30ला जेवण केलं. हे आमचे सागर भाऊ, हे आमचे पवन भाऊ, अबुजर. छोटा ऑक्टोबस ते दाखव. त्या खिडकीतून जा बघ. बघितलं तरी पाहिजे होतो आपण पकडला असता. ते बघ. चला चला. बोट आ चुके, सगळे जण बसले आहे. यहाँ पर सब जन बैठे. अभी चल चुकी है हमारी बोट. यहाँ पर जा रही है हमारी बोट. गाइस आम्ही पोचलो आहे जमिनीवर. पहिले पाणीत होतो, आता जमिनीवर आहे. इधर आम्ही जेवायला बसत आहोत. भाजी, ही छोलेची भाजी, ही डाळ, पापड, पोळी. हे आमचा सागर, हा पवन. एक आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही चाललो आहे बसमध्ये. फुल जाम झालो आहे. गरम खूप होतोय आम्हाला. घाम निघतोय आमचा. तो माझा मित्र ML आहे. इम्रान, तू कुठे गेला होता? काय करायला गेलता तू? हा इथं सांग, काय करायला गेलता तू? मी बोललो असतो पण तुझा ब्लॉक खराब होऊन जाईल. नाही काय करायला गेला होता? मी गेलो होतो वॉशरूमला गेला. बाथरूमला किरण. ही आमची बस. त्या बसमध्ये बसायला चाललोय. आमचा भाऊ इम्रान पठाण. आमच्या 2 सिनियर सिनियर एक मोठाचा सिनियर. तुम्हाला शिकवले मी 2-3 हा 2-3 जरी शिकवून दिले बाबा. हरीश्वर मंदिर आहे गाईस. आम्ही आज इथं जात आहोत. मध्ये आलो आहे आपण. हरीश्वर मंदिर बाहेर.
समुद्र आहे. इधर क्या है ये देखना पड़ेगा. अरे भाई साहब काही आमचा आता शेवटचा स्टॉप आहे. कोणता बीच आहे काय माहिती, पण इकडे थांबलेलो आहे आम्ही. इकडे पण तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी. आज ब्लू है पानी 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 पानी, और तुम भी सानी 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 सानी. आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच, टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी. आज ब्लू है पानी 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 पानी, और तुम भी सानी 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 सानी. आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच, टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी. Sunset का टाइम हो, ठंडी ठंडी रेत हो, let's go to party यार, मुझसे ना अब वेट हो. म्यूजिक चला दो, शुरू करो पारी, हो गई देर, बोतल पिला दो मुझको बस फिर यार, I don't care. आज ब्लू है पानी 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 पानी. काही आम्ही आत्ताच बी फिरून आलेलो आहे. डायरेक्ट पुढचे फोटो बोलू कार्यक्रमामध्ये चॅटिंग नाही आमच्या. ते काही आमचे बस मेंबर आता बसलेले गाडी त्यांचं बस स्टँडवर थांबलेलं आहे. आमच्या गाडीचं टायरच पंचर झालं आहे, त्याच्यामुळे सगळेजण बसलेले आहे बस स्टँडवर. भावनी सांगितलं आमची गाडी टायर पंचर झालं नाही आहे, हे बरोबर आहे. आमची गाडी टायर फुटलं आहे, डायरेक्ट चेंज झालं आहे आता. हे दिवस पाहिजे ते आमचे सर बसले चौधरी सर. आम्ही
जेवायला थांबलो आहे. हे समोर हॉटेल आहे. श्रीवर्धनचं हॉटेल आहे. हे समोर हॉटेल आहे. गुड मॉर्निंग गाईज. आमची ट्रिप फायनली कंप्लीट झालेली आहे. आता कॉलेजला जात आहे. तर आपण सगळ्यांना सहमत विचारू कसं वाटलं तुम्हाला ट्रिप. हो नील दादा सांगा कशी वाटतं तुम्हाला ट्रिप. मला माहिती अरे सांग ना जरा. आमची ट्रिप एक नंबर वाटली. मजा आली. असे कपडे वेळेस कुठे जायचं. पुढच्या वेळेस लांब जायचं तर गोवा ना. हा गोवाला. नाही. चांगल्या प्रकारे आपला कार्यक्रम झालेला आहे. आवाज भरपूर दाबलेला गेलेला आहे. आवाज भरपूर. आमचे सहकारी चांगलं सहकार्य दिलं त्यांनी आणि यांनी भरपूर फोटो काढले आमचे. युट्यूबला तुला भूक लागली. तिथे उतरलं बोलून आपण करू ना. भाई कसं वाटलंय तुम्हाला ट्रिप बद्दल. एकच नंबर. एकच नंबर मजा आली. नाद कसं आलं मजा मजा आली. रामेश्वर खूपच छान. सर्वांनी चांगल्या पद्धतीने आनंद घेतलेला आहे. सो काय जसं की आपण बघितलं सरांचा रिव्ह्यू बघितला आपण थांबलो. तर आता आपण सगळ्या विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेणार. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आपले सेन्सिअर विद्यार्थी नाही का आकाशचा रिव्ह्यू घेणार. हॅलो गाईस. म्हणजे हा ट्रिप नाही तुम्हाला कसं वाटलं ट्रिप बद्दल ते सांगा. एकदम क्लास ट्रिप होता. असं वाटतं की तुम्हाला येऊन पस्तावा झाला. नाही येऊन तर पस्तावा नाही झाला. असं पहिले वाटलं होतं. पहिले कमी होतं पण एकदम एन्जॉय केला नाही दिवशी वाटलं होतं का तुम्हाला. पहिले म्हणजे असं वाटत होतं नाही का कोणीच काही इंटरेस्ट नाही नाचत नाही बिसत नाही. पण त्यानंतर समजलं नाही का सगळे पोरं एकदम इंटरेस्टेड आहे नाचू राहिले मस्त मजा केली नाही का. एकदम क्लास ट्रिप एकदम क्लास वन. नाही मला पण असंच वाटतंय बरं का. पण सध्या आम्ही बुरच आहे. आम्ही काळे गाळे दिसतोय पण तुम्ही समजून घ्या नाही का आम्ही आंघोळ केलेली नाही. तर आमचे आता वावरेला विचारणार आहे. वावरे कसे आमचे अँटिक विद्यार्थी वावरे जर वावरे म्हणजे पंकज नाव आहे त्यांचा त्यांना वावरे म्हणतो आम्ही. सांग ट्रिप बद्दल काय वाटतं. ट्रिप बद्दल काही वाटत नाही. काय वाटत नाही म्हणजे झोप चांगली झाली. चहा चांगला होता. काय आवडलं ट्रिप बरं. तुम्ही फोटो मध्ये बघ छान झाली वाटतं. ट्रिप छान झाली. छान वाटलं. काय आवडतं तुम्हाला कोणता स्पॉट सगळ्यात जास्त आवडतो तुम्हाला. ब्रिज जास्त आवडलं श्रीवर्धन. हो का. मला काय आवडलं माहिती का सगळं सांगू आता. अरे मी घेतोय ना. हो तुम्ही सांगा ट्रिप बद्दल तुम्हाला काय आवडलं. चांगली झाली. डाळ घातले बरं. ते काय जेवण वगैरे काय नाही आवडलं. तुम्ही सांगणार आहे. तुम्ही दिसताय पण सांगा पहिले तुमचं ट्रिप बद्दल कसं आहे काय. आम्ही लय जाम झालो. जेवण छान होतं. लय जाम झालं. खूप मस्त होती. छान होती ट्रिप. छान होतं. कोणतं स्पॉट आवडलं. मस्त बीच आवडले सगळे. छान होतं बीच. तुम्हाला काय आवडलं. आम्हाला पण बीचच आवडले. किल्ला आवडले झाडे नाही आवडले. काय तुम्ही सांगणार का. काय तुम्ही रिव्ह्यू द्या ट्रिप बद्दल. चांगलं वाटलं पण भांडण खूप झाले. नाही माझे नाही झाले. खूप छान का सगळ्यांना घेतो मी. अहो ते मला दिसत नाही ना. तुम्ही सांगणार आहे का ट्रिप बद्दल काही ते सांगणार आहे. तू सांगते काय बरं. सगळं बीच सगळं मस्त होतं. मस्त सगळे झाडं बिडं आवाज आहे ना याची दिसते का तू सांग. सांगितलं आता बस. तुम्ही हाय करा फक्त एकदम छान वाटलं. बीच मध्ये खेळलो मजा केली. आता घरी चाललो. भांडणं पण खूप झाले. आमचे भांडणं झाले. 2 ग्रुप मध्ये इंग्लिश
डिपार्टमेंट आणि आमच्या पोरी मी इंग्लिश आम्ही झोन भांडलो नाही हे सिग्नल मध्ये होते पण माझी विषय काय सांगा मग मी भांडलो नाही ना तुम्ही डेंजर सांगते ही ट्रिप दोन याच्यात होती पण निघाल्यापासून 2 डिपार्टमेंट पडले हे यांना जळवण्यासाठी. आम्ही इंग्लिश डिपार्टमेंट जिओग्राफी डिपार्टमेंट मग आम्ही कोणत्या डिपार्टमेंटचं होते आम्हालाच कळलं नाही. आम्ही होतो पण आम्हाला सगळ्यांनी वेगळं केलं. जिओग्राफीच होतं पण मी इंग्लिशचे परत होते नाही मग आम्ही होतो पण आम्हाला तर सगळ्यांनीच वेगळं केलं. तुम्ही सांगा. एकदम छान ट्रिप झाली. माहिती नाही काय खूप एन्जॉय केलं. आम्ही लय एन्जॉय केलं. बीचवर पण एन्जॉय केलं. राहण्याची सोय छान होती, खाण्याची पण छान होती आणि सोबत शिक्षक पण छान होते. सगळं छान होतं. फक्त पुढे पुढे पळून जातो. तुम्ही सांगा सांगा आता. मला पण वाटतं आता पण चहा द्यावी सरांनी. आता थांब बर बर ठीक आहे. तुमची कल्याणी ताई हिला विचारू शकता तुम्ही. हिला खूप आतुरता आहे नाही का रिव्ह्यू सांगायची. ही विसरून गेली आमच्याकडून. फर्स्ट ऑफ ऑल बीचवर एक नंबर दिली आणि मस्त वाटलं. त्रास लय मजा केली. जाऊ फॅमिली सोबत. यांना पहिल्या दिवशी खूप त्रास झाला होता नाही का. पण मजा आली आणि ब्लॉग साठी धीरजनी जे फर्स्ट घेतले. तुम्हाला नाही का एक विनंती आहे आमचे धीरज भाऊ चॅनलला आहे तुम्ही सबस्क्राईब करा नाही का. मी पण तुम्हाला सांगते तुम्ही पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बस झालं म्हणजे तो शॉर्ट झाला आता शॉर्ट. I myself lost 3,780 rupees lost. I got lost my watch, my t-shirt. I just bought it from the beaches and that all, but I just lost it just because of this thing. But we enjoyed the trip. See that my friend, he was not finding himself in the chance. Only one time. And thank you for the trip, sir. आता वाजिद भाई. वाजिदचा फोटो काढलेली. आम्ही यांच्या गावाला गेलतो. कोणतं 100 एकर जमीन आहे. अरे काय नाही तेवढं 100 एकर जमीन आहे. पैसा हो गया. त्यांना सगळ्यांना माहिती आहे. बागेत काय लावलंय. सगळ्यात जास्त श्रीमंत आमची गाडी आहे म्हणा. आमच्या गाडी डायरेक्ट वेबी बसलेली म्हणा. भारी वाटलं ना. हे सामान होतं आमच्यासोबत. हे 2 साऊंड हे बॅगी ही थांबायची कॅमेरी बाहेर येते इथं मध्ये. जोरात बोलवर का आवाज यायला पाहिजे. आवाज यायला पाहिजे कारण याचा मोबाईल मला जरा अँटिक वाटतोय नाही का. नाही येतो तू. हे आमचे मुलं बघा खूप वाईट चांगले येते. त्यांचे रिव्ह्यू घेतले बरं का आम्ही. याचा रिव्ह्यू राहिलाय पण न घ्यायला जाऊ त्याचं. हे आम्हाला आमच्या कॉलेजला नाही A++ ग्रेड भेटलंय. अभिनंदन व मनपूर्वक आभार. वाटते आता हे दुसरे ब्लॉगर जरा अँटिकच पीस आहे बरं का. पहिले ब्लॉगर एकदम शांत होऊन पण हे ना हे पुरून जवळ गेले का यांना धकलक चालू असतेच बोलते बरं का. आमचे भाऊ पुरून जवळ गेल्यावर त्यांना काही नाही होत पण ते जात नाही का. ते जरा सेन्सिअर लावर आहे. हे आमच्या भाऊच्या फोन मध्ये लय जणांनी फोटो काढले. त्यांचा फोन दाखव तुमचा. सरांना विचारलं तू सामान. सरांना विचारलं आम्ही. काय बोलले सर. हे आमचे सर आहे बरं का बस मध्ये. ही आमची बस होती महामंडळाची होती समजून घ्या. लक्झरी टाईप होती थोडी. हे आमचे कॉलेजचे मुलं आहे नाही का. हे मी कशाला वर केलं का. हे आमचे मामा होते. हे खूप चांगले मामा होते नाही का. मामा म्हणजे आमचे बसचे ड्रायव्हर होते. आता त्यांना विचारू आपण. मामा घे बंद करून तुम्ही सांगा तुमचं मग तुम्हाला कसं वाटली ट्रिप. काय झालं एकदम सुखरूप झालेली. आमचे विद्यार्थी तुम्हाला कसे वाटलं. एकदम मस्त. धन्यवाद म्हणा रे मामा खूप चांगले धन्यवाद म्हणा. धन्यवाद म्हणा. कसं आम्हाला घरी एकदम चांगल्या पद्धतीने पोहोचवलेले. ते बसचं टायर फुटलं होतं. मामाने किती काय केलं माहिती का. हे बघा टायर येतो. हा टायर येतो नाही तिकडचा होता पण असंच होतं. आमच्या नाही का मुलांनी वायर बियर कापल्या बस मधल्या तरी मामा काही नाही बोलले नाही का. मामा खूप चांगले होते.
स्पीकर सेट काय जोडले भाऊ, बरं जोडून तुम्ही जोडून बोला या. काहीतरी चालू काय बोलणार तर आमचे विद्यार्थ्यांबद्दल काहीतरी मामा बोलत नाही, पण जाऊ दे. आम्ही शिस्तप्रिय का म्हणा, आम्ही शिस्तप्रिय का? ओके ओके हे आमच्या ट्रिपच्या मुली त्या हाय करताय बघा तुम्हाला. आता नाही मामा खूप चांगले आहे. ते एकदम शिस्तप्रिय आहे. त्यांना असं विदाऊट शिस्त काही चालत नाही. आयडेंटिटी कार्ड नसलं तर घरी पाठवून द्या, ते पण आणायला लावत. हा आम्ही चालले मामा, ते जिओग्राफीचे होते. जिओग्राफी बाई आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कॉलेजवर आहे. कॉलेजचं नाव बघू शकताय, एशिजम कॉलेज कोपरगाव. दादा आपले सबस्क्राईब करा मला, लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता जय श्रीराम.